रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृता विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा मरण विठ्ठली मरण विठ्ठली मरण विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा अल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम परोपकार पापते परमेणा अधिक नाही जोडा तुझायासी अधिक नाही जोडा तुझायासी संततोची धर्म सत्यते कर्म संततोची धर्म सत्यते कर्म आणि काही वर नाही दोजे कैव
वर्म नाही तुझे आणि काय वर्म नाही तुझे गती तेची मुखी नामाची स्मरण अधोगती जाणविन मुखता मुखता जाणविन मुखता संतांचा संग तोची स्वर्गवास संतांचा संग तुझी स्वर्गवास उदास अडरगळा उदास अनर्गळा तो उदास अनर्गळा हे तुका म्हणे उघडे आहे हित घात म्हणे उघडे आहे हित ते उचित करा तैसे आपले उचित करा तैसे त्याचे उचित करा तैसे सत्य तोची धर्म सत्य ते कर्म 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 आणि कहे वर्म नाही तुझे आणि कहे वर्म नाही तुझे आणि कहे वर्म नाही तुझे ओंकार कुमाये ओंकार कुमार ओंकार कुमाये हा पार कुमाई ओंकार कुमार पार कुमाई ओंकार कुमार पार कुमाई ओंकार कुमार पार कुमाई ओंकार कुमार श्री हरिभक्तपरायण आपल्या मराठवाड्याची गान कोकिळा श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद बालासाहेबजी महाराज सुरेगावकर त्यांना साथ करतील श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद मंगेश महाराज. पुण्य परमोपकार पाप ते परपीडा पुण्य परमोपकार पाप ते परपीडा पुण्य परोपकार पाप ते परपीडा पुण्य परोपकार पाप ते परपीडा पुण्य परमोपकार पाप ते परपीडा पुण्य परमोपकार पाप ते परपीडा पुण्य परोपकार पाप ते परपीडा पुण्य परोपकार पाप ते परपीडा अनिक नाही जोडा तुझा यासी अनिक नाही जोडा तुझा यासी अनिक नाही जोडा तुझा यासी अनिक नाही जोडा अनिक नाही जोडा तुझा यासी सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म
अनिक नाही जोडा तुझा आशी अनिक नाही जोडा तुझा याशी सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म असत्य ते कर्म अनिक हे कर्म नाही तुझे अनिक हे कर्म नाही तुझे नाही तुझे अनिक हे कर्म अनेक कर्म नाही तुझे राम अनेक कर्म अनेक कर्म नाही तुझे अनेक हे कर्म नाही तुझे अनेक हे कर्म नाही तुझे अनेक हे कर्म हरि नाही नाही तुझे हरि अनेक हे कर्म नाही हरि अनेक हे कर्म अनेक हे कर्म नाही तुझे अनेक हे कर्म अनेक हे कर्म नाही तुझे साने बामा गामा गासा गामा पानी सा साने बामा गामा गासा गामा पानी सा साने बामा गामा गासा गामा पानी सा गामा पानी सा गामा पानी सा गामा पानी सा अनेक हे कर्म सा नि प म ग म ग सा गा म प नि सा गामा पानी सा गामा पानी दा 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 सा नि प म ग म ग सा ग म प नि सा गा म प नि सा गा म प नि दा 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 नि प म ग सा गा म प नि सा गा म प नि सा गा म प नि दा 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 गा म प नि दा 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 गा म प नि दा 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 गमा बने जाने बने जा जा गमा बने जाने बने जा 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 गमा बने जाने बने जा 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 गमा बने जाने बने जा जा गमा बने जाने बने जा 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 गमा
सने बने दा दा सने बने सा सने बने एकोण तीन चार पाच गमा बने सा एकोण तीन चार पाच गमा बने सा एकोण तीन चार पाच गमा बने सा सने बने सा सने बने सा सने बने सा सने बने सा एकोण तीन चार पाच गमा बने सा एकोण तीन चार पाच गमा बने सा एकोण तीन चार पाच गमा बने सा सने बने सा कहे कैम नाही दूजे आने कहे कैम आने कहे कैम
विठ्ठल 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 नाही जोडा तुझा यासी सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि काही वर्म नाही तुझे गती तेची मुखी नामाचे स्मरण अधोगती जाण विन्मुखता संतांचा संग तोची स्वर्गवास नरक तो उदास अनरगळा तुका म्हणे उघडे आहे हितघात तुका म्हणे उघडे आहे हितघात जयाचे उचित करा तैसी सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि कहे वर्म नाही तुझी प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्तांबहू तोषवी आता हृदय आपुली चौपाडुनिया बली वरी वै सोपाऊले श्री गुरूंचे संपाद्य ज्ञानंचे विदाय भक्ती विलोकितोयन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसा गुरुन्तं महिम्न पारं ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्ना स्वीगिराः अथावाच सर्वे सुमति परिणामावधिगृह्णन् ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी बरनो रघुबर बिमल जसु जोदाय कुफल चारी बुद्धिहीन तनुजानिकी सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार विकार जय 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 हनुमान गोसाई
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम 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 श्रीराम राम 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 श्रीराम राम 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 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हरि पवन कुमार हमारे कीर्तन में जलाल पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लक्ष्मण जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लक्ष्मण जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लक्ष्मण जी को लाना चलो चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हरि पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हमारे पवन कुमार हमारे हरि कीर्तन में कीर्तन में मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पुण्य परोपकार पापते परपीडा अनेक नाही जोडा तुझा यासी सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि काही वर्म नाही तुझे प्रस्तुत प्राप्तस्थली चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग गायलेला अभंग वर्णन केलेला अभंग महान वैराग्यवंत संत साहित्य सोन्याच्या खाणीमधून शब्दरत्नाची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावरती आपल्या तत्वज्ञानाचा ध्वज कलश या महापुरुषांनी चढवला विवेकशील वृत्ती वैराग्य संपन्न जीवन आणि परमोच्च बिंदू भक्तीचा परमोच्च बिंदू अर्थात देवमान्य संत संत मान्य संत आणि जगतमान्य संत पंचमवेद निर्माते जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 5 चरणाचा अभंग आहे. महाराज आजच्या अभंगामध्ये आम्हाला फार मोलाची भूमिका बजावताना दिसत आहेत. खरं म्हणजे श्री तुकाराम महाराज कोण असा एखाद्या बसलेल्या व्यक्तीला प्रश्न पडू शकतो. गावाचं नाव काय म्हटलं तुमचं? कौसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी. कौसडीच्या एखाद्या व्यक्तीला प्रश्न पडू शकतो कोण तुकाराम महाराज कौसडीकर. मला वाटतं असा प्रश्न कोणालाही पडणार नाही, कारण आम्ही सगळीजण त्या संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मातीत राहणारी माणसं आहोत. पण जरीही एखाद्याच्या अंतकणाला तो प्रश्न पडला की कोण तुकाराम महाराज, तर एका वाक्यात मला बोलता येईल कोण तुकाराम महाराज. अरे दुपारच्या वेळेला ज्या व्यक्तीनं महाराजांना काठीनं मारलं, दुपारच्या वेळेला ज्या व्यक्तीनं काठीनं मारलं, संध्याकाळी त्याच व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या पाया पडून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याला कीर्तनामध्ये आणून उभं केलं आणि त्या व्यक्तीच्या गळ्यात ज्या साधूनं टाळ दिला ना, त्या साधूचं नाव तुकाराम महाराज आहे. कोण तुकाराम महाराज आहे? सोपी व्याख्या करता येईल की कोण तुकाराम महाराज आहे. 1 नाही 2 नाही 3 नाही, तब्बल 13 दिवस दगडासहित गाथा. इंद्रायणीच्या डोहावरती तारण्याची क्रांती कुठल्या साधूनं केली असे ती तुकोब्रांनी केली आहे. कोण तुकाराम महाराज आहे? आपल्या एकुलत्या एक लेकीच्या हट्टापोटी दगडाच्या नंदीतून दूध काढण्याची क्रांती
या विश्वामध्ये कुठल्या साधूनं केली असेल तर त्या साधूचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. आणि श्री महाराज आजच्या अभंगामध्ये तुमच्याशी आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत. संतांच्या अभंगाकडे थोडंसं आत्मीयतेनं बघा, संतांच्या अभंगाकडे थोडंसं पारदर्शकतेने बघा. साधू आपल्याशी बोलतात की काय ही अनुभूती आपल्याला मिळेल, पण कधी तेवढी अंतःकरणातली भावना आमची बनली पाहिजे. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीच्या ओवीकडे बघा, ज्ञानोबांच्या ओवीकडे, ज्ञानोबांची त्या ज्ञानेश्वरीची ओवी वाचत असताना असं वाटेल साक्षात माझे माऊली ज्ञानोबा आपल्याशी बोलतात की काय अशा अनुभूती येईल. पण कधी तेवढं प्रेम आम्हाला त्या ग्रंथाबद्दल निर्माण झालं पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी. जगद्गुरु तुकोबांचा गाथा समोर घ्या, प्रत्येक अभंगाला तेवढं आत्मीयतेने वाचा. मला प्रामाणिकपणाने सांगेल मी, जगद्गुरु तुकोबराय जणू का आपल्याशी बोलतात की काय ही अनुभूती आपल्याला मिळेल. खरं म्हणजे संतांचा हा अभंग जो आहे ना तो आपल्याशी एक बोलण्याचा प्रयत्न करतोय. साधू आजच्या अभंगामध्ये आम्हाला गोड भूमिका प्रतिपादित करतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगावरती विश्लेषण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा. आता विठोपर खाली घेऊ पण आता बसा, काय अडचण थांबू दे. मोरे साहेब शेवट घेऊ आपण, मध्यंतरी घेऊ, आता काय अडचण नाही. थोडंसं गावाचं नाव तुमचं अवघड वाटायला लागलं मला. मी जिंतूरच म्हणतो, आता काय अडचण नाही. कौसडी तालुका जिंतूर. या कौसडी गावामध्ये गेली अनेक वर्षापासून थोर संतांच्या कृपाशीर्वादाने भगवान परमात्म्याच्या कृपेनं 31वं वर्ष आहे. श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्सापूरकर यांच्या कृपाशीर्वादानं हरिभक्तीपरायण पूजनीय नथुरामजी महाराज केहाळकर यांच्या प्रेरणेतून आणि समस्त गावकरी मंडळी कौसडी तालुका जिंतूर या गावकऱ्यांच्या तळमळधनातून अथक परिश्रमातून संपन्न होणारा हा नामयज्ञ सोहळा आणि 31व्या वर्षामध्ये आज माझ्यापर्यंत ही कीर्तन पुष्पसेवा मिळाली. आपल्या सर्वांचं दर्शनाचा सुयोग प्राप्त झाला. दुग्ध शर्करा योग आहे. महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन गायक या ठिकाणी आपल्या सप्ताहाला आज कीर्तन साथी करता आहे. आपल्याला संगीतातून त्या ठिकाणी आनंद देण्याकरता उपस्थित आहेत. संगीत ही साधना फार मोठी आहे. संगीत ही साधना सहजासहजी मिळत नाही महाराज. मी एक वाक्य पुढे बोलेल. एखादा माणूस ग्रंथाचं वाचन करून ते पाठांतर करून विद्वत्ता मिळू शकतो, पण संगीत ही साधना अशी आहे त्या संगीत साधनेवरती मा सरस्वतीचीच कृपा होई लागते, तेव्हाच ते पदरी पडतं. ही सगळी मंडळी ठिकाणी म्हणून आपल्या आवाजानं उभ्या महाराष्ट्राला वेळ लावलेलं हे गायन क्षेत्रामधलं फार मोठं उज्ज्वल नाव, आपल्या परभणी जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये संप्रदायामध्ये अत्यंत आदरानं ज्या व्यक्तीचं भजन क्षेत्रामध्ये नाव घेतलं जातं असे भजन सम्राट गायन गंधर्व आमचे बालासाहेबजी मामा सुरेगावकर त्यांची आज उपस्थिती आहे. जोरदार टाळी उद्या तुम्ही असं कंजूसवानी करू नका. त्यांनी एवढं जीव तोडून चाल गायली आहे आणि आता त्यांचे प्रमाण ऐकायचे आपल्याला. काय चालीत महाराज, अशा अगदी हृदयाला त्या ठिकाणी भिडणाऱ्या चालीत, उंचीचा चाली आहेत अशा आमचे मामाश्री आहेत. सगळ्या आम्ही महाराष्ट्र त्यांना मामाच म्हणतो. संप्रदायातली सगळी ज्येष्ठ मंडळी, कीर्तनकार, गायक, गुणीजन, वादक सगळी मंडळी त्यांना मामा या नावाने ओळखतात. आमचे सुरेगावकर मामा आहेत, त्यांना वंदना करतो. त्यांच्या समोर ज्यांनी साल गायले हरिभक्तीपरायण आपल्या परभणी जिल्ह्याचं दुसरं वैभव, महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट आमचे मंगेशजी दादा यांनाही वंदना करतो. गोड त्यांनी त्या ठिकाणी गायले. त्याचबरोबर मृदंगावर साथ करण्याकरिता आमचे हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आपल्या परिसराचे वैभव आणि परभणी जिल्ह्याचे दोनही रत्न आहेत अशा माझ्या उजव्या हाताला हरिभक्तीपरायण दत्तात्रेयजी महाराज आणि माझ्या डाव्या हाताला माऊली महाराज, दोघांच्याही चरणारविंदी वंदन करतो. बरोबर आहे नाव? चुकलं माझ्याकडून. आता आमचा तसा परिचय पहिल्यांदा झाला. आम्ही मीडियावरती एकमेकांना पाहतो, पण असं भेट आमची आता पहिल्यांदा झाली आहे. आमचे दत्तात्रय महाराज आणि आमची माऊली महाराज उखळीकर दोघांच्याही चरणारविंदी प्रेमपूर्वक वंदना करतो. मृदंगावरती तेवढाच गोड हात आहे. आमच्या धनश्रीताईचा हा या ठिकाणी यूट्यूब चॅनलचा 2 कॅमेरे इथे लावलेले आहेत. ताईंना धन्यवाद देतो. यूट्यूब चॅनलचं नाव काय ते आपल्या? हा, मला आवाज येत नाही आता. मी सबस्क्राईब ज्ञानाई स्पंदन ही यूट्यूब चॅनल कीर्तनामध्ये आहे. ज्ञानाई स्पंदन महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराची कीर्तनं, नामवंत गायकांची भजनं त्या ठिकाणी आपल्याला त्या चॅनलवरती ऐकायला मिळेल. महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्याची मृदंग त्या ठिकाणी साथ आपल्याला त्या चॅनलवरती ऐकायला मिळेल. म्हणून ज्ञानाई स्पंदन या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. असंच ना, बेल आयकन आणि काय म्हणतात की त्याला, बेल आयकन दाबा आणि सर्वांनी पुढे शेअर करायला विसरू नका. म्हणून ज्ञानाई स्पंदना सुद्धा धन्यवाद देतो. आपल्या संपूर्ण कौसडी आणि जिंतूर तालुक्यातल्या सर्व भाविकांना वंदन देतो. आमचे लिंगुले साहेब तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. तुमच्या गावात तुमची बऱ्याच दिवसाची इच्छा होती आमचे महाराज आले पाहिजे, पण चला या निमित्तानं व्हायना मी आलो आपल्या गावामध्ये.
महाराज लिंगुरे साहेबाला माहिती नाही, PSI ते परभणीमध्ये होते. आमची भेट तिकडे झाली होती जगन्नाथपुरीला. आणि 4-5 वर्ष अगोदर ते म्हणाले होते महाराज आमच्या गावाकडे कधीतरी सेवेला या. पण त्यांनाच माहिती आहे त्यांच्या गावात माझी सेवा आहे. आमचे रावसाहेब पाटील मोरे महाराजांनी त्या ठिकाणी सेवा खऱ्या अर्थानं त्यांची माझ्यापर्यंत सेवा पोहोचवली. माझ्या समेत आमचे परममित्र गोड त्या ठिकाणी त्यांचा आवाज आहे. मृदंगावर सुद्धा गोड हात आहे. चौरंगीचिरे आहेत आमचे विठ्ठलजी दादा गुंजाळ, ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना वंदना करतो. आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झाला. भक्तिमती माता भगिनी पुरुष वर्ग आपल्या सर्वांच्या चरणारविंदी वंदना करतो. पवन सौंड किन्होळेकर, आमच्या पवन दादाला सुद्धा मनापासून धन्यवाद. गणेश दादाचा मेसेज आला मला, वा पवन दादा साऊंड आहे, पवन दादालाही मनापासून धन्यवाद देतो. कारण या वातावरणामध्ये एवढं स्वच्छ लावणं ही सोपी गोष्ट नाही. हे खूप किचकटीचं काम आहे. त्यानंतर आपण म्हणू त्याच्यामधलं ज्ञान त्यांना चांगले पुरेपूर आहे म्हणून इतकं सुंदर त्यांनी लावलं आहे. पवन दादाला धन्यवाद देतो. बसलेल्यापैकी ज्येष्ठ तरुण मंडळ, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक वर्ग, त्यानंतर पत्रकार बांधव, सर्वांच्या चरणारविंदी प्रेमपूर्वक वंदना करतो. ज्यांच्याकडे आम्ही आलो, भोजनाचा आस्वाद घेतला असा देशमुख सगळा परिवार, या परिवारानं सुद्धा अत्यंत गोड नियोजन केलं. सगळ्या वारकऱ्यांचं पूज्यश्री महाराजही त्यांच्याकडेच भोजनाकरता होती, ज्यांच्या मुखारविंदोत आपण या ठिकाणी कथा श्रवण करत आहात. त्यांचाच उद्या आपण बाबांचा काला ऐकणार आहोत, स्वामींचा काला आपण ऐकणार आहोत. पुन्हा ठिकाणी आपण सर्वजण आपल्या सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो, मनापासून वंदना करतो. अगदी कमी वेळामध्ये या अभंगाची भूमिका पाहण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अभंग थोडासा अपरिचित आहे, थोडासा आपल्या ऐकण्यातला नाही आहे, तरी सुद्धा मी भूमिका फार स्वच्छतेने सांगण्याचा प्रयत्न. एकदा भजन करूया. विठ्ठला विठ्ठला थोडासा आवाज हॉलमुळे घुमणार आहे म्हणून माझ्या शब्दाकडे लक्ष आपलं असणं फार अपेक्षित आहे मला. टाळकऱ्यापैकी सर्व ज्येष्ठ मंडळी, कीर्तनकार मंडळी, गायक गुणजन सर्वांच्या चरणारविंदी वंदन करतो. सर्वांचा माझा परिचित असा नाही आहे. अभंग महाराजांचा आहे आणि या अभंगातून श्री महाराज आपल्याशी गोड भूमिका बजावत आहेत. आम्हाला पाप कशाला म्हणावं आणि पुण्य कशाला म्हणावं शिकवतात. रिपीट वाढू नका. पुण्य कशाला म्हणावं आणि पाप कशाला म्हणावं. एक प्रश्न असा पडतो, महाराज पाप पण पुण्य आम्हाला कळत नाही का? अहो, जगाच्या पाठीवर एक मुलगा लहानपणापासून त्या आईनं त्याला शिकवलेले, बाळा असं करू नको, पाप लागेल, असं कर, हे पुण्याचं काम आहे. लहानपणापासून एक आई लहान लेकराला शिकवते पाप कशाला म्हणावं आणि पुण्य कशाला म्हणावं. माझा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना, जर एका आईनं लहानपणापासून आम्हाला शिकवलं असेल पाप कशाला म्हणावं आणि पुण्य कशाला म्हणावं, तरी सुद्धा साधू आपला टाइम का व्यर्थ खर्च करतायत? साधू आपल्याशी का बोलतायत? साधू आपल्याला तरी पाप आणि पुण्य का शिकवतायत? प्रश्न आहे. एक भूमिका मला मांडता येईल. ज्याप्रमाणे एका आईच्या अंतःकरणामध्ये तळमळ असते ना की लेकरू चुकून आहे, त्याप्रमाणे संतांच्याही अंतःकरणामध्ये हीच भावना आहे की हा समाज चुकून आहे. कारण या जगाच्या संबंधानं साधू ही आमचे मायबापच आहे. म्हणून साधूंनाही वाटतं आम्ही चुकून आहे. साधू आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. बाबा रे, पुण्य परोपकार
तुझ्या हातात जर ईश्वरानं सामर्थ्य दिलं असेल आणि त्या सामर्थ्याचा उपयोग जर दुसऱ्यांना मदत करण्याकरता तू करत असेल तर हेच परोपकाराचं काम तुझ्या आयुष्यामध्ये पुण्य निर्माण करून देणार आहे. कारण परोपकारासारखं जगामध्ये पुण्य नाही. पुण्य परोपकार, मग पाप कशाला म्हणायचं? कलय आम्हाला पुण्य कशाला म्हणावं? परोपकार करणं म्हणजे पुण्याचं काम आहे, मग पाप कशाला म्हणायचंय? महाराज म्हणतायत बाबा रे, एखाद्याचं नुकसान व्हावं, एखाद्याचं वाईट व्हावं, एखाद्याला परपीडा मिळावी, जर ही भावना तुझ्या अंतःकरणामध्ये येत असेल तर याच्यापेक्षा मोठं पाप असू शकत नाही. पाप ते परपीडा, परपीडा ते पाप. दुसऱ्यांचं वाईट करणं हे पापाचं वाईट झालं पाहिजे, हे पापाचं लक्षण आहे. संतांनी पुढे शब्द महत्वाचे टिपले. सत्यत्वानं वागणं, प्रामाणिक जगणं, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात न करणं, याची मुडकी दुसऱ्यांची मुडकी मोडून आपलं घर न भरणं, हे जरी आयुष्यात जपलं, सत्यत्वानं जगलं, ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय ना आपण त्या क्षेत्रामध्ये कौसडीकर आपण प्रामाणिकपणानं जगणं, सत्यत्वानं जगणं हाच सर्वश्रेष्ठ धर्म ठरणार आहे. वेगळा धर्म आम्हाला जोपासण्याची गरज नाही. सत्य तोची धर्म आणि असत्य ते कर्म. चुकीचं खोटं नाटं आम्ही जर करायला लागलो तर एक दिवस चुकीचं खोटं नाटं केलेलं कर्म आमच्या आयुष्यामध्ये खात्यामध्ये पडणार आहे. आणि एकदा की कर्म पडलं रे पडलं, ते कर्म ज्यावेळेस वसुली करण्याकरता आमचं घराचं दार वाजवेल ना जिंतूरकर, त्यावेळेस तिथे कुणाचाही वशिला अजिबात चालणार नाही. कारण कर्म नावाच्या गोष्टी पुढे कुणाचाही वशिला कधी चाललेला नाही. कर्म नावाची घोषणा ज्यावेळेस वसुली करण्याकरता येते ना दादा, तिथे ते भरावंच लागतं, भरावंच लागेल. मी एक वाक्य पुढे बोलेल. माणसानं जगाच्या पाठीवर कुणाला नाही घाबरलं तरी चालेल. एक वाक्य पुढे बोलू का? मंदिरात बसलेल्या देवाला तुम्ही नाही घाबरलं तरीही चालेल. अर्थात आपण सगळेच मंदिरात बसलेल्या देवाला आपण नाही घाबरलो तरीही चालेल. घरात असणाऱ्या आमच्या बाप रूपी देवाला आम्ही नाही घाबरलो तरीही चालेल. पण आम्ही प्रत्येकानं आमच्या कर्माला घाबरलं पाहिजे. का माहितीये? अरे एक बार तुम भगवान से मत डरो, एक बार तुम अपने बाप से मत डरो, क्योंकि बाप एक बार हमें माफ कर सकता है, लेकिन हमने किया हुआ पाप हमें कभी माफ नहीं करता. जगाच्या पाठीवर आम्ही केलेलं कर्म पडलं की आपल्याकडे म्हणगत आहे बघा, म्हणी फार गोड तयार झाल्या. जैसी करणी वैसी भरणी. आपण नेहमी गातो ह्या म्हणी, आपल्याकडे पाठ आहे महाराज. जो बोगे ओ पाओगे. कबीरदासांचा शब्द आहे. कबीरदासांनी सांगितलं एका व्यक्तीनं झाड लावलं, शेतामध्ये झाड लावलं बाभळीचं. कशाचं बोला लवकर, कशाचं? बाभळीचं. आणि बाभळीचं झाड लावल्यानंतर त्याला 2 वर्षापर्यंत पाणी घालत होता. 2 वर्षापर्यंत पाणी घालत होता. पाणी घालता घालता 2 वर्षानंतर त्या झाडाची व्यापकता वाढली, झाड उंचावलं, झाड उंच गेलं. 2 वर्षानं पाणी देण्याचं बंद झालं आणि 2 वर्षानंतर झाडाखाली गेला आणि झाडाखाली जाऊन फळाची अपेक्षा करायला लागला. अरे 2 वर्षापासून पाणी घातलं म्हणले, झाडाला आंबा कधी येतो, झाडाला आंबा कधी येतो, झाडाला काय ऐकू होतंय का? हा, किती दिवस बसला म्हणजे आंबा येणार आहे आता? कौसडीकर जिंतूरकर किती दिवस बसला म्हणजे आंबा येणार आहे? माझा प्रश्न कळतोय का? बघा, मला वाटतं 2 वर्षापर्यंत ज्या झाडाला पाणी घातलंय त्या झाडाचं जे फळ आहे तेच फळ येणार आहे का? आंबा येणार आहे तिथे? आपल्याकडे झालं का असे म्हणले, जमिनी फार सुपीक आहे, जमिनी फार चांगल्या आहेत. आपल्याकडे जमिनीला जर आपण त्या ठिकाणी बाभळी झाड लावलं म्हणले तर आंबे येतील, असं आहे का काही? जो बोगे पेड़ बोया बबूल का आम कहाँ से आए. कबीरदास शब्द आहेत महाराज. आम्ही जे पेरतोय ना ते उद्या उगवणार आहे. म्हणून प्रत्येकानं स्वतःच्या कर्माबद्दल प्रामाणिक राहावं. आणि मी एक वाक्य पुढे बोलेल. मंदिरातल्या देवासमोर हात जोडल्यानं मला वाटतं मंदिरातल्या देवाला आपण हात जोडतो ना, मंदिरातल्या देवाला जोडलेले हात तेव्हाच पावतात जेव्हा आमचं कर्म प्रामाणिक राहतं, जेव्हा आमचं जीवन चांगलं राहतं आणि जेव्हा आम्ही कर्म चांगले करतो. नाहीतर मंदिरातल्या देवाला जोडलेले हात जर दुसऱ्यांची घरं त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून जोडत असूया तर मंदिराच्या देवासमोर जोडलेले हात मला वाटतं काही कामाचे नाही, ते फायद्याचे नाहीत, अजिबात असू शकत नाही. म्हणून आम्ही काय कर्म करतो ही भूमिका महत्वाची आहे. कर्म संतांचे शब्द आहेत, असत्य ते कर्म. आणि संतांचे शब्द पुढचे महत्वाचे. गती तेजी मुखी नामाचे स्मरण. ज्यानं कधीतरी देवाचं स्मरण केलेलं आहे त्याची एक दिवस सद्गती होणार आहे. ज्यानं कधी देवाचं स्मरण केलं नाही त्याची मात्र अधोगती ठरलेली आहे, याच्यात शंका नाही. जो व्यक्ती भगवान परमात्म्याचं कधीही नामचिंतन करत नाही तो सद्गतीला प्राप्त होऊ शकत नाही. ज्यानं देवाचं कधीतरी स्मरण केलंय, गती तेची मुखी नामाचे स्मरण. नामाचे स्मरण तिची गती चांगली कुणाची? ज्यानं देवाचं स्मरण केलंय. आणि ज्यानं कधी देवाचं स्मरण केलं नाही त्याची सद्गती होत नसते. मग असा एखादा माणूस मेल्यानंतर तुम्ही त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान टाका, नाही तर चंदनाचं टाका,
खोबरे साहेब टाकतात. मग सारखं मला वाटलं काही बदल का आपल्या काही जिल्हा बदलला टाकतात ना. हा, माझं वाक्य प्रामाणिकपणानं, ज्यानं कधीही देवाचं स्मरण केलं, मावशाव, ज्यानं कधी देवाचं नाव घेतलं नाही, तुम्ही थोडंसं लक्ष देणार का, उठणारे कोणीतरी उठत जाणार आहे, त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान टाकून फायदा होत. आमचे जुने कीर्तनकार विनोदानं सांगायचे, मामाश्री जुने कीर्तनकार आमचे म्हणायचे, जर एखाद्यानं कधी देवाचं नाव घेत, तुम्ही प्रामाणिकपणे सांगा म्हणले, ज्याला आयुष्यभर तुळस आवडी नाही, कुठं कुठं गळ्यामध्ये, हा, ज्याला आयुष्यभर तुळस आवडी नाही, तो माणूस मेल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान टाकून फायदा होईल का? आमचे जुने कीर्तनकार फार गोड म्हणायचे, अरे ते म्हणायचे, अरे ज्यानं आयुष्यभर कोंबडा फाडायचा कार्यक्रम लावला, ज्यानं आयुष्यभर कोंबड्या फाडल्या, घी कोंबडी का फाड, घी कोंबडी का फाड, घी कोंबडी का फाड, त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान टाकायच्या ऐवजी एखादं कोंबडीचं पग पहा. असे जुने, मला वाटतं ज्याला जे आवडतं ते दिलं पाहिजे. कदाचित होतं, चला असू द्या, माझा विषय लांब जाईल. मला सांगायचे काय, गती तेची मुखी नामाचे स्मरण, नामाचं स्मरण ज्याच्याकडे आहे त्याला सद्गती मिळणार आहे. ज्यानं कधी नामस्मरण केलं नाही त्याची मात्र अधोगती होणार आहे. ज्यानं संतांचा संग केला त्याला स्वर्गवासाचा आनंद आहे. ज्यानं लोकांना चुकीचा उपदेश केला त्याला मात्र नरकाचे दरवाजे उघडे आहेत. संतांचा संग तोची स्वर्गवास, नरक तो उदास अनर्गळा, आणि नरक तो उदास अनर्ग म्हणजे काहीही, आणि गळा म्हणजे बोलणे. ज्यानं लोकांना चुकीचा काहीही उपदेश केला त्याच्या करता नरकाचे दरवाजे उघडे. तुकोबाराय म्हणतात, हे सगळं उघडं आहे. तुका म्हणे उघडे आहे हित घात, जया जे उचित करा तैसे. ज्याला जे उचित वाटतं, ज्याला जे चांगलं वाटतं त्यानं ते करा. फक्त एक लक्षात ठेवा, परोपकार कराल तर पुण्य होणार आहे, दुसऱ्यांचं वाईट कराल तर पाप होणार आहे, सत्यत्वानं वागाल तर धर्म होणार आहे, असत्यानं वागाल तर पाप खात्यात पडणार आहे, देवाचं स्मरण कराल तर सद्गती होणार आहे, न कराल तर अधोगती होणार आहे, संतांचा संग कराल तर स्वर्गवास मिळणार आहे, लोकांना चुकीचा उपदेश कराल तर नरकाचे दरवाजे उघडणार आहे. हे सगळं उघडं आहे. ज्याला जे वाटतं त्यानं ते करा. फक्त एक लक्षात ठेवा, कौसडीकर, चांगलं कराल तर चांगलं होणार आहे, आणि वाईट कराल तर वाईट, चांगलं कराल तर चांगलं होणार आहे, वाईट कराल तर वाईट, चांगलं कराल तर चांगलं होणार आहे, वाईट कराल तर वाईट होणार आहे. आवाज येतोय ना? माझा पुढचा प्रश्न आहे, आम्हाला लोकांचं चांगलं करून पुण्य जमा करायचंय का लोकांचं वाईट करून पाप जमा करायचंय? हा, तुमच्याकडे माणसं बोलत नाही का? कसं काय बोलतेत ना? मग एवढं कोण घाबरायला तुम्हाला? असं काहीच विषय नाही ना घाबरायचं. मी कोणाचा अपमान थोडी करणार आहे. प्रामाणिक शब्द विचारलाय मी तुम्हाला, आम्हाला लोकांचं चांगलं करून पुण्य जमा करायचंय का लोकांचं वाईट करून पाप जमा करायचंय? कसं काय? हा, पुण्य जमा करायचंय, लोकांचं वाईट करून पाप जमा करायचं. आणि एक वाक्य बोलू का मी कौसडी करता, ज्यानं लोकांचं चांगलं करून पुण्य जमा केलेलं आहे त्याला वेगळा परमार्थही करायची गरज नाही. तो नाही एखाद्या दिवस मंदिरात गेला तरी धकेल, त्यानं नाही एखाद्या दिवस महाजप केली तरी चालेल. पण आता ऐका ना गड्या, ज्यानं लोकांची मुडके मोडले, लई लोकांना त्रास दिला, लई लोकांचं वाटोळ केलं, आणि आता मात्र देवाच्या नावाने हे मोठे मोठे गंध, हे वाऱ्या, हे मोठ्या टप्पुल्या माळी, हे फायद्याचे का ते? मी बोलत नाही तुम्हाला, प्रामाणिकपणे मग सांगू का, तुमच्या गावात बँक नसतात, बँक आहे का? बँक नाही तुमच्या गावात? कुठली बँक आहे तुम्हाला? बोरीची बँक आहे. हा, ठीक आहे. एक माणूस बँकेत गेला, कुठे गेला? लवकर बोलायचं. कुठे गेला? बँकेत गेला. त्याला 1 लाख रुपये काढायचे. किती लाख रुपये? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये काढण्याकरता त्याने चेक भरला. काय भरला? चेक भरला. चेक भरल्यानंतर त्या चेकवर सही होण्याकरता तो चेक बँकेच्या मॅनेजरच्या टेबलवरती गेला. कशा करता? साईन होण्याकरता. बरोबर आहे. मॅनेजरनी पेन काढला, साईन करणार, तेवढ्यामध्ये मॅनेजरचं लक्ष, त्या बँकेच्या मॅनेजरचं लक्ष त्या चेकवर असणाऱ्या नावाकडे गेलं, आणि त्यांना ओळखीचं वाटलं. कोणाचं चेक आहे? अरे बापरे, 2 वर्षापासून शेतीच्या बांधावरून ज्याच्यासोबत माझी कोर्टामध्ये भांडण चालू आहे, हा, त्याचा हा चेक आहे. म्हणजे कोणाचा चेक आहे? कट्टर दुश्मनाचा. हा, मॅनेजरने सांगितलं, माझ्या बँकेत माझ्या तावडी सापडला, याचे पैसे मी देतच नाही म्हणले. आता काय म्हणला? याचे पैसे पण याच्या खात्यात पैसे किती पाहिले पाहिजे बा म्हणले. म्हणून मॅनेजरने ते चेक होता समोर, अकाउंट नंबर होता, मॅनेजरनी लॅपटॉपमध्ये म्हणा, टॅबमध्ये म्हणा, नंबर दाबला, अकाउंट नंबर दाबला, अकाउंट ओपन झालं. चेक किती रुपयाचा आहे? किती रुपयाचा? बोल लवकर. 1 लाख रुपयाचा आहे. मॅनेजरने अकाउंट ओपन केलं तर अकाउंटमध्ये 11 लाख रुपये रक्कम शिल्लक आहे. किती? 11 लाख. आणि चेक कितीचा आहे? आता प्रामाणिकपणे बोला, मॅनेजर त्याला पैसे देईल का नाही? देईल? नाही देणार?
का द्यावंच लागतील? असं द्यावंच लागतील, सकारात्मक उत्तर आहे. मला वाटतं 2 वर्षापासून शेतीच्या बांधव भांडणं असले काय, नाही तर काल डोक्यात दगड घातलेला असेल काय संबंध आहे? भाऊ बँकेत जर खात्यात असेल तर सही करून पैसे दे, भांडणं बँकेच्या बाहेर. व्यवहार आहे की नाही? व्यवहार आहे, बरोबर आहे. तुम्हाला माझं बोलणं पटतंय, ऐका ना गड्या. त्याच बँकेमध्ये दुसऱ्या एका तासानं दुसरा व्यक्ती गेला, त्यानंही 1 लाख रुपये चेक भरला. तो चेक सुद्धा सही होण्याकरता टेबलवरती गेला. मॅनेजरने तो चेक हातामध्ये घेतला, पेन काढला. पण काही लोकांना सवय असते, त्यांना सवय नाव वाचायची. त्यांनी नाव वाचलं, ती नाव सुद्धा त्यांना ओळखीचं वाटलं. कोणाचं चेक आहे? अरे बापरे, 5वी पासून ते 10वी पर्यंत ज्या मित्रासोबत मी एका सायकलवर शाळेत गेलो, 5वी पासून ते 10वी पर्यंत ज्या मित्रासोबत मी एका ताटामध्ये भात खाल्ला, ज्या मित्रासोबत एका दप्तरमध्ये पुस्तकं नेली, असा माझा जवळचा मित्र आज बँकेत आलाय. वॉचमॅन लावा दिला. वॉचमॅन, हा साहेब. अरे म्हणले माझा मित्र आलाय, त्याला लवकर कॅबिन मध्ये बोलून घे. बरं. वॉचमॅन बाहेर गेला. साहेब, आता 1 लाख रुपये चेक कोणी भरला? एक जण म्हणून मी भरला. साहेब, तुम्हाला आमच्या मॅनेजर साहेबांनी कॅबिन मध्ये बोलावलंय, या कष्ट घ्या थोडीशी येण्याची. बरं. मित्र मध्ये आला, पाहतो तर काय, 5वी पासून ते 10वी पर्यंत सोबत शिकलेला मित्र मॅनेजर म्हणून बसलाय. आनंद वाटला. दोघांच्या आठवणींना उजाळा मिळाला, आठवणी ताज्या झाल्या. ऐका ना गड्या, ताज्या झाल्या. दोघांच्या गप्पा झाल्या. तुम्हाला आता चहा, कॉफी, नाश्ता जे पकडायचं ते पकडा, ते सगळं झालं. मित्राचा चेकवर सही करण्याकरता मॅनेजरने पेन काढला. चेक किती रुपयाचा आहे मित्राचा? किती रुपयाचा आहे? 1 लाखाचा आहे. मॅनेजरने पेन काढला. आपल्या मित्राच्या अकाउंटमध्ये किती पैसे पाहिजे आणि साईन करायची. मित्राचं अकाउंट ओपन झालं तर मित्राच्या अकाउंटमध्ये फक्त 827 रुपये शिल्लक आहे. किती? आणि चेक किती रुपयाचा आहे? आता परत बोला तुम्ही, मॅनेजर त्याला पैसे देईल का नाही? जवळचा मित्र आहे ना, हा काय देऊ शकत नाही? का बरं देणार नाही हो? खात्यामध्ये कौसडीकर, हे सुद्धा आमचं खातच आहे. आउट आता काय? आता या खात्यात जर लोकांचं चांगलं करून पुण्यरूपी बॅलेन्स जमा केलेलं नसेल आणि देवाच्या नावाने मात्र किती वाऱ्या केल्या, किती भजन केलं आणि देव माझा फार जवळचा सकाळ म्हणलो, पण जर लोकांचं वाईट केलं असेल तर तो देव सुद्धा देणार नाही, ही सिद्धांत आहे. कशाला देईल तो देव? दुसरा मुद्दा आहे का, जर आमच्या खात्यात चांगलं पुण्य असेल, खात्यात जर आमचं चांगलं कर्म असेल आणि लोकांचं वाईट चांगलं केलं असेल तर तुम्ही त्या देवाचं मंदिरात नाही केला तरी चालेल. मी वाक्य बोललो होतो, मंदिरात जायचं सोडून द्या, तुम्ही त्या मंदिरातल्या देवाकडे जाऊन त्याला भांडला तरी चालेल. अरे भांडणात काय मजा आहे? काय भांडता तुम्ही? मंदिरातल्या देवाला शिव्या घालू शकता, पण कधी तुमचं अंत करणं सांगितलं पाहिजे की मी उभ्या आयुष्यात कोणाचं वाईट नाही केलं. आमच्या संतांनी शिव्या घातल्या महाराज देवाला. हे अरे अरे विठ्या, हे मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली. शब्द ऐकले का? काय तुझी सारखं करून घेता तुम्ही थोडंसं? मला वाटतं मामा थोडं खालीवर झालंय ना, थोडंसं एक काहीतरी खालीवर आहे. तुझी रांडरणकी झाली, हे संतांनी शब्द आहे. ऐका ना गड्या, संतांनी कुठल्याच सीमा सोडल्या नाही. सोडता तुम्ही मला आता. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. तुझा दरबार, धुन झाला 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 तुझा दरबार. विठ्या तुझे गेले मने, तुला पाहून करणे, उभी राहून अंगणी शिव्या देते दासी जनी. ए विठ्या तुझे गेले मडे,
तुला पाहून काळ रडे उभी राहुनी अंगणी शिव्या देते नाची गाणी राहुनी अंगणी शिव्या देते नाची गाणी शिव्या देते नाची जनी 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 अरे विद्या अरे विद्या अरे विद्या अरे विद्या मुलं मायेच्या कारट्या मुलं मायेच्या कारट्या मुळमायेच्या कारड्या कारड्या मुळमायेच्या कारड्या कारड्या मुळमायेच्या कारड्या एखादा ग्रंथ पाठ करून विद्वान होऊ शकतो, पण हे संगीत साधना याला फार मेहनत असते हा. कारण हे संगीत म्हणजे सरस्वती मातेचं एक कृपा आशीर्वाद आहे. संगीत आमचे दयानंद बाबांचं वाक्य आहे, संगीत हे परमात्म्यानं जीवाला दिलेलं आलिंगन आहे. संगीत ही हृदयाची भाषा आहे. संगीत हे वेदांताचं गुज आहे. आणि संगीता वाचून जीवन म्हणजे वृक्ष वाढला प्रवास विठाला विठाला. त्यातही मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असे काही बोटावर मोजणे की गायक आहे महाराज ज्यांच्या प्रमाणामध्ये तर असं त्याच्यामध्ये मामांचं पहिलं नाव आहे महाराष्ट्र. आमचे आवडते गायक परभणीचा आवाज म्हणला की मामांचं नाव आठवतं आम्हाला. काय आवाज आहे प्रमाण म्हणावे मामांनीच. आहा, प्रमाणाच्या बाबतीमध्ये नाद नाही करायचा माणसाचा. मला वाटतं ज्यांनी गायलं दोनही पद एकाच ह्याच्यात गायले त्यांनी. एक शिव्या होते ना एक भांडण होतं. ऐका तुम्ही शिव्या ऐकल्या सगळ्यांनी. तुझे गेले मडे तुला पाहुणी काळ रडे तुझी राणरणकी झाली ही शिवी होती. आणि धुंद झाला तुझा दरबार हे भांडण होतं. पुण्यवंत पातालोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहु मान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. देवा तुझ्याकडे न्याय नाही. औसडीकर माझा सामान्य प्रश्न आहे हो, संतांनी देवाच्या मंदिरासमोर उभा राहून त्या देवाशी भांडावं, त्या देवाला शिव्या घालाव्या एवढा अधिकार? त्याचं एकच वाक्यात उत्तर आहे, संतांनी आयुष्यामध्ये पुण्यरूपी बॅलेन्स त्यांच्या खात्यामध्ये भरगच्च भरलं होतं म्हणून देवालाही त्या शिव्या आवडायला लागल्या. उलट सांगू का प्रमाण आता, करिता स्वामी सवे वाद अधिकाधिक आनंद अधिकाधिक आनंद स्वामी सवे वाद करिता. परमात्म्यासोबत वाद करताना सुद्धा देवालाही आनंद व्हावा आणि संतांनाही आनंद व्हावा ही त्या भांडणातली एक आवडीची त्या ठिकाणी मला वाटतं जादू म्हणावं लागेल. त्याचं एकच कारण आहे, संतांनी प्रत्येकामध्ये प्रत्येकाला पुण्य मिळवण्याचा प्रयत्न केला. आयुष्यामध्ये पदोपदी पुण्य जमा करायचं काम केलं आणि या पुण्याच्या जोरावरच देवाला भांडण्याची ताकद त्यांच्यामध्ये. आम्ही सुद्धा पुण्य जमा करायचं काम करा महाराज. परमार्थ नाही केला तरी चालेल, एखाद्या वेळेस मी थोडं उलट बोलतो, तुम्ही नाही एखाद्या वेळेस मंदिरात गेला तरी चालेल, पण आयुष्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस संधी मिळेल एखादे चांगलं करण्याची, चांगलं करून जा. ते चांगलं केलेलं कर्मच तुम्हाला, मला वाटतं तुमची ती भक्ती आहे. वेगळी पूजा थोडी आहे. मी त्याला आणखी एक प्रमाण सांगू का? आपण सकाळी उठतो झोपेतून, सकाळी उठलं स्नान केलं, मग आपण स्नान झाल्यानंतर देवाला स्नान घातलं, देवाला पुष्प वाहिलं, फूल वाहिलं, पत्रम पुष्पम फलम तोयम हे सगळं वाहिल्यानंतर देवाची एक नावाची जप केली, म्हणजे आपल्याकडे म्हणतात की पूजा झाली. असंच आहे. काय म्हणतो आपण सकाळी उठावं, स्नान करावं, देवपूजा, देवाला स्नान घालावं, देवाच्या नावाने मंत्र जपावा, देवाच्या नावाने एखादी माळ जप करावी, म्हणजे पूजा झाली. असंच आहे ना? आता एक संतांचं प्रमाण देऊ का? साधूने सांगितलं, बाबा रे फक्त एवढीच पूजा नाहीये, तर उभ्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना तुला कधीच कुणाचंच तू वाईट न करणं एवढं जरी जपलं तरी सुद्धा तुझी पूजाच आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची ही सुद्धा पूजाच आहे. आम्हाला ज्या दिवशी लोकांचं चांगलं करता येईल ना, आपोआप पुण्य वाढेल. एक वाक्य बोलतो मी आणखी पुढे, या समाजामध्ये आम्हाला प्रत्येकात देवत्व ज्या दिवशी शोधता येईल ना, त्या दिवशी आमचं पुण्य वाढेल. आम्हाला प्रत्येकात देवत्व ही भूमिका पाहता यावी. प्रत्येकात देवत्व आहे. जो माझ्यात आहे तो समोरच्यामध्ये आहे. एखाद्यानं मला दिलेला त्रास ठरू शकतो. एखाद्यानं मला चिमटा घेतल्यानंतर मला संवेदना आहेत, मला जाणीवा आहेत, मला त्रास होतो. मला वाटतं एखाद्यानं मला चिमटा घेतल्यानंतर जशा जाणीवा आहेत, संवेदना आहेत, तसा समोरच्यालाही एखाद्याला चिमटा घेतल्यानंतर त्यालाही त्रास होणार आहे. ही भूमिका आमची यायला पाहिजे, आली पाहिजे. प्रत्येकात आम्ही काय महाराज काय सांगताय तुम्ही, प्रत्येकात देऊ शोधा. सख्या भावाला सख्या भावामध्ये भाऊ दिसायला तयार नाही,
या जगामध्ये सगळे आपण पत्रकार पत्र वाचणारी माणसं आहोत, रोज न्यूजपेपर बघणारी माणसं आहोत. हातभर जमिनी करता सख्या भावाला भाऊ म्हणतायत, मरेल पण तुझं तोंड पाहणार. सख्या भावाकरता उद्गार आहेत महाराज मुलांचे. सख्या भावाकरता मला वाटतं छोट्याशा आईच्या उदरामध्ये दोघं जुळे असताना आनंदाने राहिले. हो कौसडीकर, आनंदाने राहिले ते दोघं आईच्या उदरामध्ये. पण ज्यावेळेस जन्माला आले, मोठे झाले ना, हातभर जमिनी करता असं काय मिळवायचं ठरलं त्यांचं. लोक म्हणतात जग चंद्रावर गेले, म्हणतात का लोक? कौसडीकर, लोक म्हणतात जग चंद्रावर गेले. गेला असेल जग चंद्रावर, तिथे आता प्लॉट घेण्याची तयारी ती लोक. पण एक वाक्य बोलू का नाही? लोक म्हणतात जग चंद्रावर चाललंय, पण आजही आमच्या शेजारच्या सोबत आमचे संबंध चांगले नाही. ही मोठी शोकांतिका आहे. लोक म्हणतात जग चंद्रावर गेलं, पण आजही आमच्या घरातल्या आई वडिलांना आम्हाला सन्मान देता येत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. लोक म्हणतात जग चंद्रावर गेलं, पण आजही आम्ही एकमेकांशी प्रेमाला नीट बोलायला तयार नाही. मोठी शोकांतिका आहे. आई वडिलांचा सन्मान आम्हाला ज्या दिवशी करता येईल, मला वाटतं त्या दिवशी आमचा परमार्थ करायला ठरेल. ज्ञानोबरांची भूमिका आहे. ज्ञानोबराय म्हणतात, एखादा माणूस आहे, सगळ्या समाजामध्ये गावामध्ये आनंदानं सगळ्याशी गोड बोलतो, आणि घरी आल्यानंतर जर तो आई वडिलांना नीट बोलत नसेल, आई वडिलांसाठी त्याच्या भावना नीट निघत नसतील, तर ज्ञानोबरांच्या भूमिकेत तो माणूस मूर्ख आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जर एखादा माणूस सगळ्या जगाशी गोड बोलतो, घरी आल्यानंतर आई बापाशी नीट बोलत नसेल, त्याला दोन शब्द गोड बोलता येत नसेल, तर तो मूर्ख आहे. तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसार हे विश्वभरी आदर मूर्ख जैसा. ज्ञानोबरांची भूमिका आहे. ज्ञानोबरांचा तो मूर्ख आहे. मला वाटतं आज जग चंद्रावर चाललं असेल पण आम्हाला आजही ग्राउंड लेवलवर आम्ही काय करतो ही भूमिका महत्वाची आहे. आम्हाला प्रत्येकात देव शोधता आला पाहिजे. आमच्या ज्ञानोबरांनी रेडा मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप. ज्ञानोबरांनी रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवावा याचा अर्थ ज्ञानोबरांनी रेड्या सुद्धा देव शोधला. नामदेवरायांच्या घरातून कुत्रा भाकर घेऊन पाहिलं, तर त्या कुत्र्याच्या पाठीमागे लागले नामदेवराय. काय घेऊन? हत्ती घेऊन तुपाची वाटी, नमला गे श्वाना पाठी, नमला गे श्वाना पाठी, नमला गे श्वाना पाठी. वाटी नामा लागे, काठी घेऊन नाही लागले. आता तुम्हाला सामान्य प्रश्न आहे माझा. समजा एखाद्याच्या घरातून जर कुत्र भाकरी घेऊन पाहिलं, काय पुढची प्रोसेस काय ताई? आता बरं आहे तुमच्याकडे चुली संपल्या, गॅस आले. जर चुली असते ना, चूल जळतच काढसन, जळत एवढं सोपं. आणि आमच्या गावात एक म्हातारे मामा, ते दत्तात्रय महाराज, त्याच्या नातवाला 10 वर्ष अगोदर कुत्र चावलं. किती वर्ष अगोदर? 10 वर्ष अगोदर कुत्र चावलं, म्हणून त्या म्हाताऱ्यानं प्रत्येक कुत्र्यावर राग काढला. कुठलंही कुत्र पाहिलं रे पाहिलं का म्हाताऱ्याचा एकच प्रयोग, चतकूर भाकरीचा तुकडा घ्यायचा, एका हातामध्ये ठेवायचा, एक काठी घ्यायची, पाठीमागे लपवायची. कुत्र पाहिलं रे पाहिलं का कुत्र्याला यू यू करायचं, आणि जवळ कुत्र आलं का भाकर खायच्या निमित्तानं भाकर फेकून द्यायची, मग काठीचा रपाटा आणा जोऱ्यात. आता मला वाटतं त्याच्या बेना आमच्या गल्लीत कुत्र आलं नाही महाराज. शोकांती काय मला वाटतं त्या नामदेवरांनी कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन लावावं. त्यांना कुत्र्या सुद्धा देव शोधता आला. देव फक्त मंदिरात आहे का हो? फक्त मंदिरात जिंतूरकर फक्त मंदिरात आहे, मूर्ती आहे, मग तिथंच देव आहे का? मागे इंस्टाग्रामवर मी क्लिप टाकलीत बघा, जवळजवळ 2.25 लाख लोकांनी त्याला पाहिलं. मला प्रचंड फोन महाराष्ट्रातून आले. म्हणजे ते काय माझा आवाज एवढं गोड वाटतं नाही, तर माझ्यापेक्षा मामांचा आवाज तर त्या खूप गोड ते गातात, त्याच्यामध्ये विशेष नाही. पण मामाशी त्या भावना त्या गीतकाराने किती गोड टिपल्या. तो गीतकार किती संवेदनशील आहे. तो म्हणतो फक्त मंदिरात देव शोधू नका, तो प्रत्येकात आहे. तान्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात जो नाचे रंगूण संतांच्या मेळ्यात जो, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात जो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात जो, रोज वृंदावनी फोडी जो घागरी, तोच नाथा घरी वाहतो काबडी, गुंत
झाला कधी झाला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का बघ उघडोनी दार अंतरंगातला देव गाभरला बघ उघडुनी दार अंतरंगातला बघ उघडुनी दार अंतरंगातला देव गाभरला. एकदा सगळ्यांनी तू परमात्मा अरे फक्त मंदिरात नाही तू प्रत्येक कणाकणामध्ये या जनी जीवनी राहतो जो मणी या जनी जीवनी एका पाषाणी तो सांग मावल का बघ उघडोनी दार अंतरंगातला देव गाभरला बघ उघडुनी दार अंतरंगातला देव गाभरला. देव गावल का गावल का. खरं म्हणजे कौतुक करताना मोठ्या माणसाने केलेलं कौतुक हे फार मला प्रेरणादायी आहे. मामांसारख्या गायकाने कौतुक करावं म्हणजे आता काय बस. कारण मामा मी एवढा मोठा गायक नाही, मला गाता जास्त येते, थोडं थोडं ऐकून गातो मी. थोडं थोडं आत्ता गायला लागलो 2-4 वर्षामध्ये. कीर्तन तर करतो परंतु थोडं थोडं जसं कीर्तन जसं होईल तसं गाण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं भावना महत्वाच्या आहेत. आम्हाला फक्त मंदिरात देव शोधतो आम्ही, व्याख्या चुकीची आहे. फक्त मंदिरात देव आम्हाला दिसत असेल ना त्याचा अर्थ असा होतो आम्ही परमार्थाला लागलोच नाही. आम्हाला प्रत्येकात देव दिसावा. अरे शांतीब्रह्म संत एकनाथ बाबांनी 1000 किलोमीटर आणलेलं जे पाणी होतं ना रामेश्वर भगवंताची पूजा करण्याकरता किंवा भगवान भोले बाबांचा जलाभिषेक करण्याकरता तेच पाणी एका गाढवाच्या मुखात ओतण्याची मानसिकता त्याची बनते. ज्या काळामध्ये बहुजन समाजाला स्पर्श जरी केला तो ब्राह्मण समाज वाईट टाकत होता, त्याच काळामध्ये वाळवंटामध्ये तळपत असलेले लेकरू कडेवरती उचलून घ्यावं आणि त्याला ते तापताय खाली या भूमिकेने त्याला उचलून घ्यावं, आपला स्पर्श त्याला द्यावा. किती मोठी उदारता आहे मानस, किती मोठा परोपकार आहे. संतांच्या आयुष्यामध्ये पदोपदी परोपकार. संतांनी प्रत्येकात देव शोधला, प्रत्येकात भूमिका साकारल्या. मला वाटतं तो देव आम्हाला प्रत्येकात ज्या दिवशी दिसेल ना गड्या त्या दिवशी आम्हाला सुद्धा आमचं सुद्धा वाईट आम्ही सुद्धा वाईट कुणाचं करावं ही वृत्ती येणार नाही. पण झालं काय माहितीये का, माणूस फक्त स्वार्थी स्वार्थी झाला, त्याला देव दिसायचं लांब सोडा महाराज. माणसाला माणसात माणूस दिसायला तयार नाही. म्हणून तर शाळेमध्ये आम्ही शिकतो खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे माणसाने माणसाशी माणसासमोर. आम्ही लहानपणापासून शाळेत शिकतोय. पण माणूस स्वार्थी झाला महाराज. सगळा भात माणसाला स्वतःच्या पात्रावर पाहिजे याची मुंडके मोडून ते फक्त माझं कल्याण झालं पाहिजे एवढी वृत्ती महाराज. ल्यावे खावे प्यावे असावे सदैव ह्याची खरी हावस हीच फक्त वृत्ती माणसाची आहे. जगाचं वाईट झालं तरी चालेल. आता माझ्यासमोर लहान लहान लेकरं बसली आहेत. येत आहे तुम्ही सुद्धा, तुम्ही शाळेत जाता सगळेजण, तुम्ही शाळेत जाता का बाळांना जाता. तुम्हाला मी सोपा प्रश्न विचारतो, अवघड काहीच विचारलं टेन्शन घेऊ नका, असं टेन्शन नका. हा प्रामाणिकपणाने सांगा मला, माझ्याकडे बघा ना, इकडे मागचा घाबरू नको मला, असं मोकळ्या मनाने. कोणाला घाबरायचं, कोणाला घाबरायचं, कोणाला घाबरायचं नाही. त्या मागच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे. मला प्रामाणिकपणे सांगा, समजा आपल्या शेजारच्यानं एक गाडी घेतली तर आपल्याला किती गाड्या वाटतात रे? हा कोण म्हणलं 2? बरोबर आहे उत्तर बरोबर आहे, काय अडचण नाही. बरोबर आहे, परफेक्ट आहे. फक्त थोडं मोठ्याने बोला, त्या मागच्या काकांना आवाज जाऊ द्या. हा शेजारच्या माणसानं एखादी गाडी घेतल्यानंतर आपल्याला किती गाड्या वाटतात रे? 4. कोसडी जास्त पुढचे गाड्या म्हणून 2च बनतील, 2वर थांबतील 4. बरं 2 म्हणायचे 4 म्हणा, तुम्हाला ठरवून घ्या पहिले. हा मी पण गावचं पाणी पिलोय. हा किती म्हणायचं तुम्हाला? 2. एक आवाज म्हणा फक्त, माग आवाज गेला पाहिजे. हा आपल्या शेजारच्या माणसानं एखादी गाडी घेतली तर आपल्याला किती गाड्या वाटतात? 2. आपल्या शेजारच्या माणसानं एखादं एकर क्षेत्र घेतलं, शेती घेतली, आपल्याला किती वाटती? असं कन्फ्युज करू नका ना रे. असं काय व्हायचं कीर्तन आपलं पुढे जायचं नाही, असं काय करू राहिले. मला महत्वाचा विचार मांडायचा. हा ठरवून घ्या तुम्ही, 2 बोलायचं 3 बोलायचंय. बरं हा परत एकदा रिपीट वन्स मोर, पटकन टाइम नाही आपल्याकडे, एवढा टाइम नाही. माझ्या घड्यामध्ये 10:30 वाजले, मी 9:45 कीर्तन संपवणार आहे. हा 8:30 ते 10:30 टाइम येत असपर्यंत झाला टाइम. चला असू द्या, थोडंसं लवकर बोलत चला. हा आपल्या शेजारच्या माणसाने गाडी घेतली, आपल्या किती गाड्या वाटतात? 2. आपल्या शेजारच्या एखाद्या माणसाने एखाद्या एकर शेती घेतली, आपल्या किती वाटती? 2. आपल्या शेजारच्या माणसाने एखादी गाय घेतली, आपल्या किती वाटती? 2. आपल्या शेजारचं एखादं मेलं, 4 वाला कुठे? नाही का
3 पण नाही, 2 तर म्हणशील तू. काय अपेक्षित होतं यांचं, कमीत कमी ही म्हणते महाराज शेजारचं एखादा मेला तर मग आपली एखादा मरत होत्या. ते म्हणले तेरी बी चूप, आमचं एक बी मरू नये. किती समाज स्वार्थी झाला बाबा, किती समाज स्वार्थी झाला. खरं म्हणजे साधूंचा उपदेश आमच्या करताय महाराज. साधूंनी आमच्या करता, संतांनी हीच वृत्ती सांगितली बाबा, महत्वाची वृत्ती त्याग, स्वार्थी वृत्ती नाही. किती माणूस स्वार्थी झाला तुम्हाला सांगा की. बाकी मी आमच्या घरात एकदा प्रसंग घडला होता. तुमच्याकडे समजा एखादी महिला तुमच्या घरी आल्यानंतर, ताई तुम्ही तिला साडी घालता का? तिला काय म्हणतात त्या साडीला? त्या साडीला काय म्हणतात तुमच्याकडे? आहेराची साडी म्हणतात ना. कोणती म्हणतात? नाही का आहेराची म्हणतात का? आहेर म्हणतात ना. आहेर समजा आहेर केला तर कोणी साडी घालतं वरून, आहे का? तसंच आहे का? माझ्या घरात घडलं एकदा. मामा माझं लग्न झालं मागे एकदा, म्हणजे एकदा झालं माझं लग्न. असं असं काही घेऊ नका विठ्ठल महाराज, लग्न झालं माझं. वा, चांगले फौजी लोक आहेत. आणि लग्न झाल्यानंतर मी माझ्या मंडईला आणण्याकरता निघालो. 4 दिवसांनी जातात ना आणण्याकरता. मग आता आमची गाडी रिकामी, बसलो गाडीमध्ये. आमची मावस बहीण, मला सख्खी बहीण नाही, आमची मावस बहीण म्हणजे सख्यासारखीच आहे. मावस बहीण होती घरी आणि माझी मंडळी म्हणजे मामाचीच मुलगी, मी मामाचीच मुलगी गेली पत्नी. मग आमची बहीण मला म्हणे, दादा गाडी रिकामी चालली, मी येऊ का मामाला मामीला भेटण्याकरता? आजीला आजोबाला काही भेटणं झालं नाही, बोलणं झालं नाही. आता मला काही महत्वाचा विचार कळला नाही. मला चला ठीक आहे, तुझं भेटणं होईल, बस गाडीमध्ये. आता आमची बहीण आणि मी तिकडे गेलो आमच्या मंडईला आणण्याकरता. मग आमची बहीण गेली तिकडे, ते आमच्या आजीला आजोबाला थोडं गप्पा वगैरे झाल्या, आम्ही जेवण वगैरे केले आणि वापस त्या पिशव्या वगैरे गाडी टाकून आम्ही निघालो. मग आपल्याकडे पद्धत आहे, कुणी जरी एखादी लेडीज आली की मग आपण साडी घालतो, असंच ना. मग आमच्या मामीनं आमच्या बहिणीला साडी घातली. मग ती साडी घातल्यानंतर आम्ही इकडे आलो. आल्यानंतर परत आमच्या आईनं आम्हाला ओवळण्याकरता ताट काढलं, बाहेर आली ओवळण्याकरता. आणि आम्हाला ओवळत असताना आमच्या आईची नजर सहज साडीवर गेली. कोणत्या साडीवर? हा, त्या आमच्या बहिणीने घातल्या साडीवर. आमच्याला लगेच क्लिक झालं. म्हणले साडी तर हलकी वाटते म्हणले, आणि यांच्याकडे विशेष गुण बरं का विठ्ठलराव, यांच्याकडे विशेष गुण आहे. ह्या साडीला हात न लावता यांना कळतं दत्तात्रय महाराज साडी किती क्वालिटीची. खरं कुठे सांगा तुम्ही, खरं की नाही? तुम्हाला 100% कळणार महाराज. आमच्या आईला कळलं साडी हलक्या क्वालिटीत दिसते म्हणे थोडी. म्हणे तायडे साडी, हा मामीने घातली म्हणे. दुकानातून आणली का? कपाटातून. घरातून? हा घरातून काढली म्हणे कपाटातून. असं आमच्याचा पारा चढला बा. आमच्या आई म्हणे एक काम कर, ते साडीची घडी घाल माझ्याकडे दी. आता मला तेव्हा काय कळलं नाही, मी नवीन प्रपंचिक ना, मला काय कळणार? 4 दिवस झालं मला लग्न, मला काय कळणार प्रपंच. आमच्या बहिणीने ती साडीची घडी घातली, आमच्या आईकडे दिली. आमच्याने एक चिठ्ठी पाहिली, एक दोरा पाहिली, एक सुई पाहिली, चिठ्ठी लावून दिली त्याला. हा बरोबर, तुम्हाला जे वाटलं तेच. चिठ्ठी लावून दिली आणि कपाटात जशाच तशी ठेवली. म्हणले माझ्या देखील हलकी साडी घालती काय? पाहते म्हणले तुझ्याकडे. 4, 4.5, 5 महिने उलटले, पण आमच्या आईच्या डोक्यातला खटका काही गेला नाही बुवा. नाही गेला ना. तो काय करता त्याला. 4.5 महिन्यानंतर आमच्या मावशीच्या घरी घरभरणीचा कार्यक्रम होता, वास्तुशांतीचा. घरभरणी म्हणतात तिकडं, काय म्हणतात? वास्तुशांती. हा, तो कार्यक्रम होता, घर बांधलं त्यांनी. मग तिकडे आमचे मामा आणि मामी दोघं आले होते. आमच्याला लगेच कळलं हे आलेले आहेत. आमच्या आईनं बरोबर 30 साडी काढली. आमच्या मामीशी म्हणे साडी तर मीच घालणार म्हणे हिला. बर, आहेर पाणी झालं ना, आमच्या आईनं केलीच भाऊ हिंमत. 30 साडी आमच्या मामीला हा दिली काढून मामी त्या साडीवर. आता मामीलाही कळलं माझी साडी मला परत आलेली. ती हुशाराची ना, ती काय येडी थोडी. आता बायकून कळतं मला किती हुशार असेल म्हणून. बाकी काय अंदाज लागतो आपला, बाकी काय अंदाज लावायचा आपलं. ठीक आहे, बायकून आम्हाला ते लागतं थोडं थोडं अंदाज. मामी हुशारच. तिनं सांगितलं माझी साडी मला परत आली, माझी साडी मला परत आली. आमच्या मामीनं सुद्धा ती साडी जशाच तशी जपून ठेवली. कौसडीकर जपून ठेवली. नंतर मग मला मुलगा झाला. हा हा, तुम्हाला जे वाटलं ते बरोबर आहे. ते मुलगा पाहायला जातात ना बायका. मग आमच्या चुलत्या काक्या 7 बाया गेल्या क्रुझर गाडी करून तिकडे पोरगा पाहायला. आमच्या मामीनं सुद्धा शाळा केली. आमच्या चुलत्याला काक्याला चांगल्या साड्या घातल्या, पण आमच्या आईला हा असं तीच घातली, तीच आली. आता सध्या ती साडी आमच्या घरी. बघू पुढचा कार्यक्रम कोणता, त्याला वापस मामीला परत. आता काय करता काय आता त्याला पर्याय काय सांगा तुम्ही मला. आता अवघड कंडिशन. कोणाला काय देतो? संतांचं प्रमाण आहे, भिकेसाठी कोण राज्य देतो? एखादा भिकारी राजाकडे गेला, राजे साहेब
मी भिकारी आहे, मला दान द्या. राजेसाहेब म्हणाले भिकारी आहे काय भीक मागतो, एक काम कर राजे घेऊन टाक. असं होईल का? समजा आम्ही गाडीमध्ये प्रवास करतो आणि प्रवास करता करता एखादा भिकारी टोल नाक्यावर थांबला, काच खाली करा, काच वाजवली, द्या हो गरीबाला. आम्ही काच खाली केली, माझ्या खिशामध्ये वर 500च्या 2 नोटा होत्या, 10च्या 2 होत्या, 20च्या 2 होत्या आणि 2000ची एक आता बंद झाली ती अशा नोटा होत्या. आणि मग मी काय केलं माहितीये, भिकारानं मला भीक मागितल्यानंतर मी काय केलं माहितीये, त्या 500च्या नोटा होत्या ना, त्या सगळ्या जशा तशा काढल्या आणि भिकाऱ्याच्या हातात दिल्या. असं होईल ना? कसं होईल मग? तुम्ही काय कराल? 500 देसाल का? अहो जगाच्या पाठीवर कोण कोणाला काय देतो? माणूस 10ची नोट काढतं, 500च्या नोटातून सापडून 10ची आहे काय, नसले 10ची सुट्टे नाही म्हणतो, सुट्टे नाही. ती भिकारी सुद्धा एवढे पुढचे झाले. महाराज एक भिकारी आम्हाला नगरच्या त्या टोलनाक्यावर भेटला, तू महाराज माझ्याकडे स्कॅनर आहे म्हणे. लई पुढचे झाले महाराज भिकारी, अवघड कंडिशन. चला असं तर माझं सांगण्याचं तात्पर्य महत्वाचा विचार घ्या. जगाच्या पाठीवर संतांनी आम्हाला जे विचार दिले हे विचार फार महत्वाचे आहे. आम्ही त्याला थोडं आत्मसन्मानाने घ्या, त्याला तेवढे प्रगल्भतेने घ्या आणि तेवढ्या महत्वाच्या त्या ठिकाणी भूमिकेनं पहा सांगण्याचा प्रयत्न करतायत. आमचं जीवन चांगलं होण्याकरता ते अभंग आहेत. तो उपदेश आहे. साधूने आम्हाला सांगितलं बाबा रे, प्रत्येकात देव शोध, प्रत्येकात देवत्व आहे. ही भूमिका अंतकरणात दृढ कर. सर्व घटी राम देहादी एक सूर्यप्रकाश, हे असंख्य प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. प्रत्येकात देवत्व आहे ही भूमिका आत्मसात कर. आणि ज्या दिवशी तुला प्रत्येकात देवत्व दिसेल ना, त्या दिवशी दुसऱ्याचं वाईट व्हावं ही वृत्ती तुझ्या अंतकरणात कधीही येणार नाही. आणि दुसऱ्याचं वाईट झालं नाही पाहिजे तुला जर हे वाटत असेल तर तुझं कधीही पाप वाढणार नाही. कारण दुसऱ्यांचं वाईट करण्यासारखं जगात पाप नाही आणि दुसऱ्यांना मदत करण्यासारखं जगात पुण्य नाही. संतांनी सांगितलं बाबा, या पाप आणि पुण्याला दुसरी जोडच देता येत नाही. परोपकार करणं म्हणजेच पुण्य आहे, दुसऱ्याचं वाईट करणं म्हणजेच पाप आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात पुण्य पर पाप ते पर पीडा, पुण्य पर उपकार, पाप ते पर पीडा. पुण्य पर उपकार, पाप ते पर पीडा. पुण्य पर उपकार, पाप ते पर पीडा. सत्य ते कर्म, सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म. तोची धर्म, असत्य ते कर्म. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म. सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म. सत्य तोच धर्म, असत्य ते जय हो, जय हो, वा जोरदार आहे. खरं म्हणजे आज त्यांची उपस्थिती लाभली. हे आपल्याकडे एकच दिवस आले मामा, उद्या थांबणार आहे काल्याला, लगेच जाणार आहे. वेळ नाही महाराज माणसाकडे. खरं म्हणजे ही सगळी माणसं फार बिझी आहे. महाराष्ट्रामध्ये काण्याकोपऱ्यातून फोन येतात. वाशिमन, हिंगोली, पुणे, नाशिक, लांब लांब फिरणारी सगळी माणसं आहेत. आपल्या गावाचं प्रेम म्हणावं लागेल. एक दिवस का वेळा भेटला आपल्याला. मोरे मामा आहे की नाही? भाग्यच आपल्या गावाचं. दरवर्षी देतो आम्ही एक दिवस. 2-3 वर्ष झाले. प्रेमच आहे काहीतरी, प्रेमाशिवाय नाही होते. कारण प्रेम प्रीतीचे बांधले ती न तुटे काही केले. प्रेमाशिवाय होत नाही शक्य. सगळं प्रेम आहे म्हणून आपल्याकडे ही सगळी मंडळी लांबून लांबून येतात. मला सांगायचं काय महत्त्वाचं आहे का, जगाच्या पाठीवर संतांनी आमच्याकरता भूमिका बजावली आहे. बाबा रे, चांगलं करत असेल तर पुण्याचं काम होणार आहे, पुण्य होणार आहे. दुसऱ्याचं वाईट होत असेल तर पापाचं लक्षण आहे. मी डायरेक्ट थोडासा प्रवेश पुढे करतो. मला वाटतं जगाच्या पाठीवर संप्रदायाने आम्हाला नामसाधना दिली आणि त्या नामसाधनेचं ज्यानं आत्मसात ती नामसाधना केली त्याचं कल्याण झालं. कारण संतांचे हे शब्द महत्वाचेच आहे. ज्यानं साधना केली त्याचीच सद्गती आहे. नामसाधना करावी, नामसाधना महत्वाची. ज्यानं नामसाधना केली ना तो तरेल. नामसाधना करणार नाही त्या माणसाची सद्गती होणार नाही. नामसाधना महत्वाची. आजही वृंदावन सारख्या त्या
देवभूमी जिथे भगवान कृष्ण परमात्म्याची लीला संपन्न झाल्या अशा वृंदावन सारख्या भूमीमध्ये एक प्रेमानंदजी महाराज म्हणून एक साधू राहतो बघा. तुम्ही सगळ्यांनी इंस्टाग्रामवर यूट्यूबवर त्यांना पाहिलेलं आहे. मला वेगळं त्यांचं विश्लेषण करण्याची गरज नाही. त्या साधूंकडे त्या साधूंच्या दोनही किडन्या फेल आहेत. दोनही किडन्या त्यांना नाही. बिना किडनीची साधू आहेत. आजही त्यांचं हप्त्यातून 3दा-4दा डायलिसिस होत असेल मला वाटतं. रक्त काढायचं, परत फिल्टर करून परत शरीरात सोडायचं, असा महात्मा आहे महाराज. पण आजही एवढं तेज चेहऱ्यावरती, एवढं समाधान चेहऱ्यावरती आहे. काही माझ्या 2 किडन्या नाही याचं दुःख नाही त्यांना. उलट त्यांना एका पत्रकाराने विचारलं, महाराज जी आप कैसे जीवित हो, आपको तो दोनों किडन्या नहीं है. त्या महात्म्याचं उत्तर होतं, तुम्हाला कोण सांगितलं मला दोन्ही किडन्या नाही? अरे मला दोनही किडन्या आहेत आणि माझ्या दोनही किडन्या चालू आहेत. एका किडनीचं नाव माझं श्रीकृष्ण आहे आणि एका किडनीचं नाव राधाराणी आहे. हे वचन आहे महाराज. साधूंकडे काय असतं तर त्या महात्म्याचे एवढे शब्द आहे फक्त, खूप नामजप करो. काय म्हणतात ते? खूप नामजप करो म्हणजे नामसाधना करा, खूप भजन करा. कारण भजन साधना माणसाला तारत असते. भजण्याशिवाय समाधान नाही. एक वाक्य मी पुढे बोलेल. असं वाटतं एखाद दिवशी कौसडीकर दुःखाई जगामध्ये आनंद नाही, टेन्शन आलंय प्रपंचामध्ये, आपल्या घराचा दरवाजा लावून घ्या. नाती गोती मित्र परिवार ज्यांना त्रास दिला ते सगळे विसरून जा. जग त्रास देण्याकरताच बसलेला आहे. जगाला काही घेणं देणं नाही. स्वतःच्या शांतता मिळवण्याकरता, स्वतःला समाधान मिळवण्याकरता आणि स्वतःला शांती मिळवण्याकरता जगा. लोकांची मनं जपत बसाल ना तर आयुष्य संपून जाईल, पण समाधान काही मिळायचं नाही. महत्वाचा विचार आहे का? ज्या दिवशी वाटेल ना की दुःख आहे दुःख आहे दुःखच आहे, त्या दिवशी घराचा दरवाजा बंद करा. एक छोटंसं आसन टाका, आसनावरती बसा. नाती गोती मित्र परिवार विसरून जा आणि प्रामाणिकपणाने सांगतो डोळे बंद करा. आणि ज्या देवानं आम्हाला जन्माला घातलंय त्या देवाला 2 मिनिटं फक्त अंतःकरणातून पुकारा. जो देव आहे ना, तुम्हाला जो आवडतोय ना, रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल केशवा म्हणा, हरी हरी म्हणा, राधे राधे म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा. तुम्हाला जो देव अत्यंत प्रिय आहे, ज्या देवाला पाहून तुम्हाला त्या देवाचं दर्शन घ्यावंसं वाटतं किंवा त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं, अशा देवाचं मी प्रामाणिकपणाने बोलतो, सगळी नाती गोती विसरून फक्त 2 मिनिटाकरता रूम बंद करून 2 मिनिटाकरता स्वतः करता आणि स्वतःच्या आत्मकल्याणाकरता 2 मिनिटं अंतःकरणातून नामसाधना करा. प्रामाणिकपणाने बोलतो, 2 मिनिटं केलेली नामसाधना तुम्हाला 24 तासाकरता परत नव्याने ऊर्जा प्रवाहित करेल एवढी ताकद त्या 2 मिनिटाच्या भजनामध्ये आहे. काहीतरी करून बघा. केलं पाहिजे, केलं पाहिजे. लोक सहज आम्ही कशाला भजन करू, आमच्याकडे काय कमी आहे. आता मला एक जण म्हणे आमच्याकडे, माझ्याकडे 50 शक्कर आहे म्हणे. काय म्हणे तो? दत्तात्रय महाराज माझ्याकडं. आता 50 शक्करचा भजनाचा काय संबंध हो? कसं काय जिंतूरकर काय संबंध? तुम्ही मला सांगा. भजनाचा आणि पैशाचा काही संबंध आहे का? आणि जर तुम्हाला संबंध लावायचा असेल, तुम्हाला एक नाव सांगतो मी, रावण महाराज. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, तुका म्हणे ज्याची संपदा केवढी. आता किती संपत्ती आपल्याला सांगायची, वर्णन करू शकत नाही आपण. 7 कोटी घरं सोन्याची, 1,28,000 24 कॅरेटचा आजचा भाव आहे. 1,19,000 रुपये 22 कॅरेटचा भाव आहे आजचा. म्हणजे मी काय काल सोनं बायकून नाही केलं, आपलं हे फोन पेवर गुगल पेवर पाहिलं मी. तुम्ही काय बायकून सोनं कालच केलं काय मानतो, असं काही नाही. प्रामाणिकपणा सांगतो, हे आजचा भाव चाललाय. आजच्या भावानं जर तुम्ही सोनं लावलं तर एक घराला किती विटा लागल्या असतील, एका वीट किती किलोची असेल याचा हिशोब जर काढला तर हिशोब लागणार. कॅल्क्युलेटर बंद पडल, हिशोब लागणार. एवढा गडगंज श्रीमंत रावण महाराज सुद्धा महादेवाचं भजन करत होते, शिवस्तुती करत होते. आणि आम्ही म्हणतो माझ्याकडे 50 शक्कर आहे. काय शब्द होते महाराज रावण महाराजांचे, ऐकताय का 2 मिनिटामध्ये? ऐका 2 मिनिटामध्ये काय शब्द होते. शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल. एक ताल सगळ्यांनी एक ताल. शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल, रंगगीत रंगबाल विमल झाल राजे. लोचन त्रय लाल लाल चंदन की गोर भाल, कुमकुम सिंदूर गुलाल भ्रुकुटी पर साजे. कुमकुम सिंदूर गुलाल भ्रुकुटी पर साजे. मुंडन की कंठमाल विकसित लरुके प्रसाद, स्फटिक जाल रुद्रमाल कर कृपाल राजे. पम पम भम डमरू बाजे, पम पम भम डमरू बाजे, नाद वेद स्वर साजे. शंकर महाराज आज तांडवनाचे, शंकर महाराज आज तांडवनाचे. हो धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु
पुरंदुर वृत्तिगंत संतती प्रमोदमान मानसे पाकटाक्ष धोरणी निरुद्ध धुरधरापदी चित्तिगंबरे म्हणून विनोदमे तु वस्तुनी शिवम 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 ओम नमः शिवाय 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 झलकत है चंद्रभाल झलकत है नैन जवाल झलकत है कल विशाल कुंडन माला धर्म भक्त प्रणत पाल नाम रटत सोनिहाल काटत है पंड काल दीन दयाला काटत है पंड काल दीन दयाला शोभे योगी स्वरूप सहत प्रकाशित तू भस्म दुर्जटी अनुप लेपनदारी सुंदर मूर्ती सम्राट हरदम जुग जोरिहात वजहू मन भीमनाथ शंकर भारी वजहू मन भीमनाथ शंकर भारी हो जटात विकल जल प्रवाह पावित स्थली नैव लम्य लम्बिता शंगतुंग बालिका एक ताळीला सगळ्यांनी एक ताळी आपली थंडी पळून जाईल 2 मिनिटं करता एक ताळी सगळ्यांनी वाजवायची एका ताळामध्ये आपली थंडी 2 मिनिटं करता पळून जाईल डमट 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 निनाद मट हरव यकार चंड तांडव रोतुन शिव शिवम 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 अद्भुत अतिकथित गात विगतित सुगठित कपाट तांडव को करत नाथ जोगी राट भाजे जय 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 जपत देव जय 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 जपत देव जय 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 जपत देव वंदत पद महादेव रामकृष्ण करत सेव संबंध वाजे रामकृष्ण करत सेव संबंध वाजे अकत अलक अति अनुप निरकत सुर नमत भूप अकत अलक अति अनुप निरकत सुर नमत भूप शंकर हर विश्वरूप रुद्र रूप नाचे पम 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 डमरू बाजे पम 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 डमरू बाजे पम 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 डमरू बाजे नाद वेद सुर सुसाजे शंकर महाराज आज दंडवनाचे शंकर महाराज आज दंडवनाचे ओम नमः शिवाय 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 झलकत है चंद्रभाल झलकत है नैन जवाल झलकत है कल विशाल कुंडन माला धर्म भक्त प्रणत पाल नाम रटत सोनिहाल काटत है पंड काल दीन दयाला काटत है पंड काल दीन दयाला शोभे योगी स्वरूप सहत प्रकाशित तू भस्म दुर्जटी अनुप लेपनदारी सुंदर मूर्ती सम्राट हरदम जुग जोरिहात वजहू मन भीमनाथ शंकर भारी वजहू मन भीमनाथ शंकर भारी ओम नमः शिवाय 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 नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्माकराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय पार्वती पदे हर 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 आता सगळ्यांनी वर घ्या. हर हर आता सगळ्यांच्या वर आता सगळ्यांच्या वर जेवढे मंडपाने बसले सगळ्यांनी हातावर घ्या प्रेम पार्वती पदे हर 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 हरे धन्यवाद कुणी गेले कुणी गेलं मी तर गायलो पण रावणाने गायला ते ओरिजिनल इथं मी गायलं पण कोणी गायलं ओरिजिनल शब्द कोणाचे आहेत आम्ही फक्त 2 पद गातो आम्हाला म्हणता येत नाही व्यवस्थित रावणानं महाराज त्याचा पूर्ण त्याचा ग्रंथच आहे शिवतांडव नावाचा एवढा विद्वान रावण महाराज होते बरं मला वाटतं त्यांनी श्रीमंती जोडली का इथं ती म्हणले का माझ्याकडे 7 कोटी घरं सोन्याची आहे मी कशाला देवाचं भजन करू
आमचं येडं म्हणतो बघा 50 आहे कुठं लावायची अगरबत्ती आपली आमची प्रॉपर्टीची भजनाची कशाला किंमत करताय महाराज देवानं आम्हाला एवढं सुंदर जीवन दिलंय मानवासारखं जीवन मिळालंय ना तर तिथं भजनाला किंमत द्या भजनाला ज्यांना किंमत दिली ना त्याची सद्गती होते गती तेजी मुखी नामाचे स्मरण अधोगती जाण विनमुखदा विडोबार कुमारी बसलेले जेवढे मंडळी आहेत मंडप मध्ये जेवढे मंडळी बसले आम्ही जो आता 11ला फक्त माझ्या घड्यामध्ये 8 मिनिटं बाकी मोजून 7 ते 8 मिनिटं बाकी आहे आम्ही कोणालाही म्हणलो नाही टाळी वाजवा जास्त भजन करा आता फक्त शेवट तांडवला म्हणलो तुम्हाला हातवर घ्या पण आता प्रामाणिकपणा सांगतो तुम्ही रगी मफलरी टोप्या कानटोप्या रुमाल सगळे बांधून रगीत आलेत थंडी वाजते आम्हाला बी थोडंसं तुम्ही पण थंडी मोकळी करा हात मोकळे करा आपले 2-2 हात वर घ्यावर येतात सगळ्या माहोल करू पडे आपण कौसडीमध्ये आज असं वाटतंय कौसडी नाही पंढरपूर तयार झालंय हात घेतले का सगळ्यांनी वर जे मध्ये कंजूसपणा ज्यांनी केलाय हात घेतलं नाही वर लक्षात ठेवा मंदिरात बसलेला देव पाठीमागं पाहतोय बरं हा घेतले का सगळ्या एक विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी पंढरी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी ओ पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी आता खाली घ्या कौसडीकर कौसडी जिंतूर तालुका जिल्हा परभणी आता खाली घ्या ऐका या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज 2025 साल आणि या 2025 मध्ये आम्ही प्रत्येक जण गावागावामध्ये सप्ताह करतोय एक वाक्य बोलू कारण आमच्या मंदिराच्या त्या गाभाऱ्यामध्ये देव शिल्लक राहिला त्या मंदिरावरती कळस शिल्लक राहिला आमच्या आया बहिणींच्या कपाळावरती कुंकू शिल्लक राहिलं आणि आमच्या डोक्यावरती टोप्या शिल्लक राहिल्या त्याचं एकमेव कारण आहे छत्रपती शिवाजीराजे भोसले 16व्या शतकात जर एक राजा या महाराष्ट्राच्या मातीत झाले नसते तर मला वाटतं कधीही आम्ही हा नाम सप्ताह करू शकलो नसतो आम्हाला जिंतूरला जावं लागलं असतं परमिशन घेण्याकरता हुजूर हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं मग ते म्हणाले असते क्या होता है ऐका बरं आपण म्हणलो असो हुजूर ये हमारे भगवान का नामस्मरण होता है ते म्हणाले से नहीं नहीं हमारे इलाके में अगर कुछ ऐसा सुनने में आया तो फिर आपकी खैर नहीं झाला असं ओ कौसडी पण 16व्या शतकामध्ये क्रांती घडली आणि छत्रपती शिवाजीराजे भोसले धर्मवीर संभाजीराजे भोसले या सगळ्या शूरवीरांनी रक्त सांडलं आणि आपल्या सगळ्यांचं कल्याण करून गेले म्हणून आम्ही म्हणतो हे सगळं भगवं झालं कशामुळे आलं 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 कडनो भगवं आलं आलं हे आलं 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 भगवं आलं उठार उचला भगवान उठार उचला भगवान दैन्याचा संपल दैन्याचा संपल छत्रपती शिवाजी महाराज की स्त्रियांच्या
झाले गोडा माझ्या शिवराया होते मावळे शिवा संगे जीवा या कौसणी गावात काय वाजत गाजत माझ्या बजरंगबलीचा शुभा राजाचा हा सोहळा गाजत माझ्या शुभा राजाचा काय सोहळा गाजत देवा राजाचा काय सोहळा गाजत माझ्या शुभा राजाचा सोहळा गाजत छत्रपती शिवाजी महाराज की दिलखुलास तरणा भाग्यवंत वा तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे हीच ताकद आहे महाराज परमार्थाची वा रे वा क्या बात आहे किती वय बाबांचं आपण नाचत होते महाराज हे महत्वाचं आहे हा असू द्या कौसडीकर फार गोड परमार्थ आपण करत आहात आपल्या सर्वांना वंदन करतो
जर एखादा शब्द जास्तीचा गेला असेल तर प्रामाणिकपणाने क्षमा करा. 2 चरणाचा भावार्थ प्रामाणिक मांडला. 2 चरण सोडले, बाकीचे सगळे सोडले असं लक्षात घ्या. आमचे ओढ्यातलं ते बोलून असायचं, जुने कीर्तनकार म्हणायचे. 2 चरणाचा प्रामाणिक भावार्थ मांडला. या सगळ्या गुरुजनांची साथ मिळाली. त्याच्यात मामांचा दुग्ध शर्कर योग आला. त्यानंतर आमची मंगेजी, दत्तात्रय महाराज, आमच्याकडे कृष्णा महाराज, सगळ्या मंडळी जीव तुडून साथ दिली. जोरदार टाईप परत एकदा सगळ्या करता, एकदा जोरदार. वा, सगळ्यांना धन्यवाद देतो. बरोबर घड्यामध्ये 11 वाजले, कारण प्रवास लांबचा आहे. आम्ही जवळजवळ 4-4.5 घंट्याचा प्रवास करू. अधिक वेळ घेत नाही, आपलाही घेत नाही. मामांना आणखी जेवण करायचे. आज झालेली सेवा समर्पित करतो. बोलता बोलता एखादा शब्द जास्तीचा गेला असेल तर सगळ्यांची क्षमा व्यक्त करतो. मोरे मामांनी आवर्जून कॉल केला. तुमच्या सगळ्यांचं दर्शन घडलं. सर्वांना धन्यवाद देतो. वाणीस विराम देतो. शिवम भवतु. ओम शांती शांती. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा. भैरवी झाली का उमेश? भैरवी झाली असं गृहीत धरूया. वेळ झालाय. भैरवी झाली असं गृहीत धरूया. सर्वांना धन्यवाद देतो. वाणीस विराम देतो. विठ्ठल जय जय. जय जय विठ्ठल. बोललेले गुरे वेडे वाकुडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाये उच्चारिला अधिकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानेश्वराला का पाया पैकी करा